खतरनाक मंदिर आहे ना, एक नंबर. काय वातावरण आहे क्रेझी. आजच्या आमचं उभं कसली गोर आहे. ये भारीवाला वाटतं जराशी हास स्माइल स्माइल. काढा गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. येडा करतात का काहीच आहे, पण आपली ओळखीची सबस्क्रायबर भेटतात त्यावर भारी वाटते ना. गणपतीपुलेमध्ये पप्पाचे दर्शनाला आल्यावर पण आपल्याला प्रेम करणारे लोक भेटल्यावर काय क्रेझी वाटते. तर नॅचरल डाव बघायला आवरे रातच्या आम्ही रूम सोडून निघलो महाबळेश्वरला डायरेक्ट. काय लाईफ आहे गाईज. रातचे 2 वाजता आम्ही रूम सोडतो. हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. कुणकेश्वर मंदिरामध्ये फायनली एंट्री केलेली आहे. क्रेझी काय खतरनाक मंदिर आहे, एक नंबर. दर्शनाला जाऊ, पहिला महादेवाचं दर्शन करूया आणि दिवसाची सुरुवात करू चांगली. आज आमच्यासोबत थोडासा सीन झालेला, तो केव्हा तरी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगेल काय सीन झालेला. लय हार्ड सीन झालता. यो मंदिर आहे, मंदिराचे मागच बीच आहे, दाखवतो. दर्शन झाला मस्त. मंदिराच्या बाहेरनच इथं समुद्र आहे बघा, कसला व्ह्यू आहे. खतरनाक मंदिर आहे ना, एक नंबर. चला जाऊन थोडा समुद्राचा व्ह्यू दाखवतो. आम्ही समुद्राजवळच होतो सकाळी, बट फ्रेश नव्हतो झालो तर दाखवलं नाही. मंदिर एक नंबर वाटते आणि समोर व्ह्यू बघा. दर्शन करून आलो आम्ही, आता नाश्ता करायला चालू. मंदिराच्या बाहेर कुंड आहे बघा, पावसाला कसला वाटत असेल भरल्यावर. हे सगळं आमचा मॅनेजर आणि सगळे करता धरता विनय शेटगरत यांचे सहर्ष स्वागत. नाकावर कुंकू ओतून नाकावर टिकली लावलेली, तिने घसले आता कधी घसते तरी गामाचे. आणि हिरा आला सुरुवात. आम्ही डायरेक्ट वर्षी गेलो. हे मेन आहे यांची एंट्री. नाश्त्याला मी कांदे पोहे घेतलेत आणि चाय. कुणकेश्वर मंदिर दर्शन करून आलो महादेवाचा आणि मस्त आता नाश्ता करूया. त्याच्यानंतर काय जाऊत आपण बघूया काय ठरवू. आमचं प्लॅन आहेत ना 0 मिनिटांनी चेंज होतं गाईच. आज आता ठरवलं दुसरा प्लॅन, काल दुसरा होता, आता तिसरा ठरवला आहे. पण जाता आता तिसरा होईल, काय सांगता नाही. तोपर्यंत कांदे पोह्यांची मजा घ्या. नाश्ता केला आता आणि कुणकेश्वरमधून आता निघू आम्ही. मस्त वाटला, एकदम पॉझिटिव्ह वाईब. बाबरा फिरून बिरून असं दर्शन घेतला, एक नंबर वाटला. फिलिंग ब्लेस्ड. आता आम्ही जाऊ गणपतीपुलेला दर्शन घेऊ, असा प्लॅन आहे आमचा. काय वातावरण आहे यो क्रेझी. जो कुणकेश्वर मंदिर आणि जो कसला वातावरण, एक नंबर भाई. कैसा लगा भाई. चष्मा दे, एक फोटो काढ माझा. आम्हाला फोटो उडव.
गणपतीपुलेला येता येता झोपलेलो मधीन. आमने गाडी चालवत होता, आता उठवलंय पण उठलो ना. आंब पेटलं काय आमण्याला पक्क पडलेलं. हे बघा हे झाडाव का ते आंबालं पडलेलं भेटलं. बिटका आंब आहे हे बघा का ते डेंजर. आजच्या गावचं उभं कसली गोरा आहे. त्यांची का आता उरात ना नंबर आपल्याकडे भेटणारच ते अब लस लागली बघ एक नंबर आंब बघ. आम बरी थांबवली गाडी. आता वाराला थांबवरती मग एक तरी बरलूच. कारण तर आम्ही बघला निघूत पटापट फक्त आंबव करलं वाराला. हे बघा ये बीज भेटलं नाही. ये बीज म्हणा क्रेझी ये भारीवाला वाटतं. ते बीज हे चुकी आंबा ते मोठं आंबा त्यावरचं लय आंबा भेटला आम्हाला. आंब्यांची तस्करी केली आज. ये भेटला ते बघा परतानेच वार आला का परते आंब पारतून गायचं. आंब बघा किती भेटलं आम्हाला. आंब भेटलं फुल. गणपतीपुलेला मी पोचलो ना आता. आणि रूम बघतून रूम या गोव्याच्या पेक्षा मागात. गोव्याला तरी समजून घेत होती पब्लिक. गणपतीपुलेला पक्क्या माग रूमात. तर आम्ही जरा चेक करतून काय अशी चांगले रेटमध्ये भेटते का. कारण तर आजचा दिवस काढायचा आहे आम्हाला. आणि मग उद्या महाबळेश्वरला निघू. आमचा प्लॅन होता का आजच महाबळेश्वरला, बट नको एवढी ट्रॅव्हल बरं. आरामात सगळं करत जाऊ आपण. मस्त आता रूम घेतले आम्ही. फ्रेश वगैरे थोडासा झालो आणि जेवून घेतून काय पहिला प्युअर व्हेजमध्ये हॉटेलला गेलो तर बोलतो संपला सगळा. तर आता हे दुसऱ्या हॉटेलला आलो. व्हेज थाली घेते मी. म्हणाले भूक लागली. व्हेज थालीमध्ये मस्त वरंभात भाजी खावलं भेटेल. कसं वाटतं काय व्हेज थाली? हां सांग कशी आहे. धन्यवाद धन्यवाद. एक नंबर. चपाती एकदम सॉफ्ट आहे. वरण काय आहे? बाबा माझी फेवरेट भाजी त्यांची मटकी मटर मटकीची भाजी आहे का? मटक्यावर तुला खूप आवडते म्हणून तुला इथं आणलं मी. मटकीची भाजी आवडते. अजून खूप काही आवडते. इंटरेस्ट असेल तरी मेसेज करून सांगितलं. सॉरी माझी गर्लफ्रेंड आहे. आज तुम्हाला वाटेल पण सोनची पण आहे. आज तुम्हाला वाटेल पण आमची दोघांची एकच आहे. बस संध्याकाळचं 7 वाजला आता. आणि आम्ही दर्शनाला चाललो. थोडासा रेस्ट केला. आणि जो कलर आला आहे ढगामध्ये खतरनाक असा एकदम वॉर्म कलर आला आहे. कसला कलर आला यार आकाशात. देवळाजवळची खतरनाक दिसेल. आता मंदिराजवळ पोहोचलोय. चला एक नंबर व्ह्यू आलाय ना खतरनाक. जो व्ह्यू बघा तुम्ही. थोडासा करायला असतो ना. मी क्रेझी झाला. कुठलं तुम्ही? आम्ही दुपारी आलो. आम्ही गोव्याविषयी असा करत मस्त मस्त. भेटला हाय बाई हाय. दर्शनाला गर्दी नाही ना? आता आरती झाली. चालेल चला मग भेटू. भारी वाटून बघायला. थँक्यू. आज गणपतीपुलेमध्ये सबस्क्रायबर भेटला आपल्या उरणची. आपल्या घरची माणसं हात अशी. सो पहिला दर्शनाला जाऊ दे. गर्दी नाही तर दर्शन करून घेऊ. मावशी हार दे. मावशी नाव काय तुझा?
जराशी हास स्माईल स्माईल काढा. ए अजून आता दर्शनाला लाईनीत लागलो ना मी. पटापट लाईन गर्दी नाही तर जाऊन पहिलं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. चला दर्शन करूया मस्त. एकदम भारी वाटते. काय आलो तर शांतता, पॉझिटिव्हिटी, क्रेझी. झोपून कंप्लीट झाली. परफेक्ट झाला सगळा. आणि परफेक्ट होण्याचं मागचं कारण आहे गणपती बाप्पाची साथ आमच्या सोबत आहे. प्रसाद पण भेटतोय. आरती झाली वाटतं आता आणि हल्ली प्रसादच खायला बसतील लोक. काय विषय माहिती आहे का, मंदिराच्या बाहेरच फोटोग्राफी अलाउड आहे तर आपण पण रूलने ब्रेक केलं पाहिजे. सो दर्शन घेतला, मस्त दर्शन झाला. आता चला बाहेर थोडंसं. चल आमची बाहेर. एक नंबर दर्शन पटापट परफेक्ट. आणि कलरफुल सनसेट बघायला भेटला तर आम्हाला थोडा लवकर आलो असतो. कुठली तुम्ही मोठे गांध्याची का? चालेल चालेल. अचानक भेटली काय मस्त. थँक्यू. येडा करता का? हॅलो गाईज. मी ते ऍक्टिंग करताना माझ्या चिरता नाही असं आहे का? त्याला टिंगल करते. हॅलो गाईज बोलले माझ्या चिरतान. म्हणजे झालं दर्शन तुमचा? आता झालो आम्ही. असं आम्ही काहीच आहे पण आपली ओळखीची सबस्क्रायबर भेटतात त्यावर भारी वाटते ना. गणपतीपुलेमध्ये पप्पाचे दर्शनाला आल्यावर पण आपल्याला प्रेम करणारे लोक भेटल्यावर काय क्रेझी वाटते. एक नंबर. थोडासा पुढं आलो आणि अजून सबस्क्रायबर भेटले आपल्या बदलापूरचे. असा प्रेम भेटल्यावर एक नंबर वाटतं यार. खतरनाक. अवरी प्रेम करणारी माणसं तुम्ही भेटता आहोत. असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा. आणि कुठे भेटल्यावर अशीच ओळख द्या. मजा येते काय तुम्हाला भेटून. मस्त वाटतं एकदम. बीच साईडला आलो. लोक अजून पावतात का लोकांचे नाही. कलर बघा कसला आलाय मागं. एक नंबर. तर आम्ही थोडासा वारा घेवायला आलो. वारा घेऊन जाऊ आता. बघूया. उंटाव बसाची फिर्या ॲक्टिव्हिटी हातर रास पण आम्हाला टाईम नाही भेटला न इच्छा पण नाही करायची. बघूया महाबलेश्वरला घोड्या बिड्या बसून त्या महाबलेश्वरला जाणार आहोत. आता मंदिर बघायला आलो. बीचच्या बाहेर शिबारा मंदिर बघूया. आमचा गणपतीपुलेला दर्शन वगैरे झाला आणि मस्त रूमवर आराम करत होतो. आता 2 वाजलं. 2 वाजल्यावर सगळ्यांची इच्छा झाली बोलतं थंडावा बघायचा. AC तर लावले आहे थंडावा हाय फुल रूममध्ये, तरी पण बोलतं नॅचरल थंडावा बघायचा आपल्याला बोलतं. तर नॅचरल थंडावा बघायला आवरे रातच्या आम्ही रूम सोडून निघलो महाबलेश्वरला डायरेक्ट.
हे काही राहिलाय का बघा निघतो ना मी रातचे 2 वाजता राडा करतो काय म्हणजे आमची ट्रिप बघा ना तुम्ही कशी ट्रिप आहे काही पण करतो का बाई रातचे 2 वाजता मी आता रूम सोडली निघतो मस्त मस्त मजा करूया थंडावा बघूया रातच्या गाडीन झोपलो आयशा उपट्या टाकी सामान तेच मी बघतोय काय लाईफ आहे गाईच रातचे 2 वाजता आता मी रूम सोडतो महाबलेश्वरला थंडावा घ्यायला चाललो बाहेर वीज वगैरे चमकतोय मजा येईल काय पाणी पाणी परत निघलो गाईज फायनली रातचे 2 वाजता गणपतीपुलेशी आता चला गणपती बाप्पा मोरया महाबलेश्वरला जाऊ थंडी हवा घेऊ आणि थंडी वातावरणात मजा करूया हा क्रेझी काय खतरनाक सीन ही ट्रिपच काय काल तुम्ही रातच्या बघला असं मी काय काय केलंय नाटका आज तर लई छाड सीन आता मी रस्त्याने थांबलो काय काहीतरी थांबलो संगमेश्वर साईडला कुठं आहे दामणी संगमेश्वरला थांबलो डिझेल टाकायला टंकी फुल करून घेतो मोकला हिसाब काय आणि इथून महाबळेश्वर आम्हाला 150 किलोमीटर ऑलमोस्ट 0 बघा काय बोलतो मोनीस रातच्या रिक्षा असं प्लॅन होतोय मजा येते रे हा मजा येते रात्रभर गाडी ड्राईव्ह करायला मजा आली मी ॲडव्हेंचर करायला घेतलाय सगळा नुसता ॲडव्हेंचर नुसतं इंडा फिरा मजा करतो काही आपण कन्सिम पण जाऊ पैसे असले बघ रियालिटी चेक रातभर झोपून आता फायनली महाबलेश्वरला पोहोचलो ना मी मस्त कॉटेजेस बुक केलाय त्याच्यामध्ये राव बरा डायरेक्ट काय आलो फटाफट गणपतीपुलेशी महाबलेश्वरला आणि इथेशी राहणार आहो मी तर मी काय बोलते माहिती आहे का कितव्या दिवसाचा ब्लॉग एंड करील 4 दिवस गोव्यामध्ये होतो 5व्या दिवसाचा ब्लॉग काय माहिती किती दिवस फिरतो ना मी तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय आणि महाबलेश्वरचा एक स्पेशल ब्लॉग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉग